नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वे अब्रॉड एज्युकेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण जे जे हॉस्पिटल मुंबई दरवर्षीचा कट ऑफ काय असतो आणि किती असतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तसेच फी स्ट्रक्चर सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे। बघा, ग्रँड मेडिकल कॉलेज सर जे जे हॉस्पिटल मुंबई याचा जो नीट यूजीचा जो कट ऑफ आहे, दरवर्षी विद्यार्थ्यांचे गुण, परीक्षेची काठिण्य पातळी आणि जागावर अवलंबून बदलतो। 2025च्या काउन्सिलिंग ट्रेंडनुसार जनरल कॅटेगरीनुसार सुरक्षित गुण 570 ते 650 प्लसच्या दरम्यान होते आणि ऑल इंडियाची रँक होती बघा 6000 ते 10000च्या आत असणे आवश्यक होते। तर आता ऑल इंडिया कोटा AIQ कट ऑफ अंदाजे शेवटची फेरी रँक आपण पाहणार आहोत। चला पाहूया। ऑल इंडिया कोटा AIQ कट ऑफ अंदाजे शेवटची फेरी रँक बघा, ऑल इंडिया कोट्या अंतर्गत थेट अंतिम फेरीचा जो कट ऑफ असणार आहे कॉलेज इन रँक, साधारणतः बघा जनरल कॅटेगरीसाठी म्हणजेच खुला प्रवर्ग यासाठी आहे 2300 ते 10798 मध्ये रँक असणार आहे। तसेच ओबीसीचा अदर बॅकवर्ड क्लासचा जो कट ऑफ असणार आहे तो असणार आहे 4400 ते 18049। बघा, एससीचा शेड्यूल कास्टचा कट ऑफ असणार आहे 24000 ते 30715 या रँक मध्ये असणार आहे आणि एसटीचा आहे 60000 ते 90836 असणार आहे। हा झाला ऑल इंडिया कोटा रँक। त्यानंतर बघा, महाराष्ट्र स्टेट कोटा रँक बघणार आहोत आपण, अंदाजित काय गुण असणार आहेत। जर तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल म्हणजेच काय अधिवास प्रमाणपत्र असेल तर साधारणतः आपण खालील गुणावर जे जे हॉस्पिटलला काय करतो ऍडमिशन मिळण्याची शक्यता असते। बघा, जनरल म्हणजेच ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे 570 प्लस मार्क असणार आहे। तसेच ओबीसीचा कट ऑफ आहे बघा 550 प्लस मार्क आहे। तसेच ईडब्ल्यूएस चा आहे 544 मार्क, एससीचा आहे 514 प्लस मार्क आणि एसटीचा आहे 440 प्लस मार्क। हा आहे महाराष्ट्र स्टेट कोटा कट ऑफ। त्यानंतर बघा, आता विशेष उपवर्गासाठी काय कट ऑफ असणार आहे। एनटीसी साठी आहे 556 गुण, एनटीडी साठी आहे 576 मार्क्स, तसेच व्हीजेएनटी साठी आहे बघा 541 मार्क, एनटीबी साठी आहे 529 मार्क, डिफेन्स म्हणजे जीएस बघा जनरल ऑफ डिफेन्स 1 मध्ये आहे 553 मार्क आणि जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी आहे 415 मार्क। अशा पद्धतीने असणार आहे विशेष प्रवर्गासाठी हा कट ऑफ असणार आहे। त्यानंतर बघा, कट ऑफवर परिणाम करणारे मुख्य घटक काय असणार आहेत पाहूया। चला, दरवर्षी हा कट ऑफ स्थिर राहत नाहीये, म्हणजे वारंवार बदलत राहतो। तो बघा कुठल्या गोष्टीवर बदलतो, यामध्ये आहे पहिलं विद्यार्थ्यांची संख्येवर डिपेंड असतो। त्यामध्ये बघा, परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या काय त्यावर तुमचा डिपेंड कट ऑफ ठरणार आहे। काठिण्य पातळी पेपरची काय असणार आहे, नीट परीक्षेचा पेपर हा सोपा असल्यास कट ऑफ वाढतो आणि कठीण असल्यास काय होणार आहे, कमी होतो। आता प्रेफरन्स कशाला द्यायचे बघा, जे जे हॉस्पिटल हे मुंबईतील टॉप कॉलेज आहे त्यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थी काय करतात, त्यालाच पहिली पसंती देतात। आता बघा, ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर जे जे रुग्णालय जे आहे हे सरकारी कॉलेज असल्याने येथे फी काय असते, परवडणारी असते। आणि खुला प्रवर्गासाठी बघा जे काय आहे फी जी आहे एमबीबीएस फी साधारणतः आहे 1,65,720 रुपये असणार आहे। आता हे सविस्तर फी काय असणार आहे कॅटेगरीनुसार आपण पाहणार आहोत। बघा, आता प्रवर्गानुसार वार्षिक फीची रचना काय असते, महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार वेगवेगळ्या प्रवर्गांना वेगळी फी मध्ये सवलत मिळते। मग ते आता कुठले प्रवर्ग आहेत चला पाहूया। खुला प्रवर्ग आहे म्हणजे ओपन साठी आहे आणि ईडब्ल्यूएस साठी आहे, तर 1,65,720 म्हणजे काय असणार आहे, पूर्ण फीस असणार आहे। तसेच ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास व्हीजेएनटी एसबीसी साधारणतः 89,670 असणार आहे। शिक्षण शुल्कामध्ये तुम्हाला 50% काय मिळणार आहे, सवलत मिळणार आहे। आणि एससी आणि एसटी साठी काय असणार आहे, साधारणतः 13,620 रुपये असणार आहे। शिक्षण शुल्क हा पूर्ण काय असणार आहे, माफ असणार आहे बघा, सवलत आहे। फक्त इतर कॉलेज शुल्क काय करावं लागतात, आपल्याला पे करावे लागतात, भरावे लागतात। हे झालं प्रवर्गानुसार फी रचना। आता त्यानंतर बघा फीचे सविस्तर वर्गीकरण बघा, पहिल्या वर्षासाठी काय असणार आहे, प्रवेशाच्या वेळी कॉलेजमध्ये डीन असेल, ग्रँड गव्हर्नमेंट असेल, मेडिकल कॉलेज मुंबई या नावाने डिमांड ड्राफ्ट डीडी जमा करावा लागतो। याचे विभाजन कशा पद्धतीने केलं जातं चला पाहूया। पहिला आहे ट्युशन फी। ट्युशन फी काय असणार आहे, 1,52,100 रुपये हा कुणासाठी असणार आहे, खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे। लायब्ररी फी आणि डिपॉझिट काय असणार आहे, परतावा मिळणार आहे बघा 3,000 रुपये। जिमखाना आणि फी काय असणार आहे 500 रुपये। विद्यापीठ विकास निधी आणि इतर शुल्क काय असणार आहे 10,120 रुपये। हे झालं फीचं सविस्तर वर्गीकरण।
नंतर आता पहा, तिसरं आहे हॉस्टेल आणि मेसचा खर्च काय असणार आहे. हॉस्टेल फी बघा, सरकारी कॉलेज असल्यामुळं हॉस्टेलची जी फी असणार आहे ती अत्यंत कमी, म्हणजे साधारणतः 4,000 प्रतिवर्ष असणार आहे. तसेच मेसचा जो खर्च असणार आहे, मेसचे जे चार्जेस असणार आहेत, ते जेवणाचा खर्च वेगळा असणार आहे. मेसच्या सुविधेनुसार तुम्हाला दरमहा किती भेटणार आहे, 3,000 ते 4,500 रुपये खर्च मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं हे जी फी स्ट्रक्चर आहे. तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉन्टॅक्ट करा 9011750101 वर.